मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे जी पुलाची दुर्घटना घडली, यामध्ये आतापर्यंत 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। मात्र यामधून सुदैवाने काही लोक बचावलेले आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहे। काही लोकांचे उपचार पवना हॉस्पिटलमध्ये, काही लोकांचे अथर्व, तर काही मायमर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। मी सध्या तळेगावमधील मायमर हॉस्पिटलमध्ये आहे आणि माझ्यासोबत एक मुलगा आहे की जो आज ती दुर्घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी होता आणि तो देखील फिरायला गेला होता। नेमकं काय झालं होतं आपण त्याच्याकडूनच जाणून घेणार होतो। दादा, तुझं नाव काय, नेमका कुठून तू फिरायला गेला होतास? मी देवगाववरून आलतो, दीपक बाळूवीरकर माझं पूर्ण नाव आहे, आणि गेलो होतो असंच फिरायला गेला होता तू? नेमकी काय घटना घडली दादा, तुला आठवतंय का सगळं? हां, काय घडलं? फिरलो, आधी पलीकडे गेलो, नंतर रिटर्न घरी यायच्या वेळेस आलो, पण लय गर्दी होती, गाड्या होत्या इकडून दोन्हीकडनं पण गाड्या होत्या, तर गाड्यांमुळे लोकांना जाता येत नव्हतं, त्यामुळे तिथं सगळं फुल झालं आणि तो 5 मिनटं तरी कमीत कमी पूल हलत होता। लोकांना कळलं की हा पूल हलतोय, लोक पण सावध झाले होते, पण गाड्या असल्यामुळे कोणाला जाता पण आलं नाही तिथून, शेवटी कोसळला तो पूल। तो पडण्याच्या अगोदर 5 मिनिटं पूल हलत होता असं तू म्हणतोय? हलत होता म्हणजे कसा, खाली दबत होता? जाणवत होतं असा इकडं तिकडं होत होता पूल, कारण त्याला भार तेवढा झेपला नसेल ना, त्यामुळं। तू कुठे होता ज्यावेळेस पूल खाली कोसळला, त्यावेळेस तू नेमका कुठे होता? त्या पुलावर जेवढा भाग कोसळला ना त्या भागातच मध्ये होतो मी। मध्यभागी होता तू चालत निघाला होता की दुचाकी तुझी 2 व्हीलर घेऊन? चालत निघालो होतो, पण गाड्यांमुळे सगळी गर्दी झाली, मग जाता आलं नाही पुढं, त्यामुळं। तुला कुठं नेमकं लागलंय, किती लागलंय काय? मला जेव्हा मी पडलो त्यावेळेस 2 मिनटासाठी वाटलं होतं संपलं सगळं, पण जेव्हा खाली पडलो माझे डोळे उघडले तेव्हा माझा जो हा आहे कमरेचा भाग, तिथं एवढं दुखत होतं की मला काहीच, फक्त ओरडत होतो मी। कमरेला मार लागलाय तुला? मुक्का मार लागलाय? मला कळलं पण नाही मुक्का आहे का ते फ्रॅक्चर आहे, पण आता एक्सरे काढले तेव्हा डॉक्टर म्हणले फ्रॅक्चर नाही। त्यावेळेस म्हणजे काहीच हालचाल करता येत नव्हती, त्रास लय होत होता, तरी पण मी निघलो तिथून बाहेर, नंतर साईडला त्या दगडावरती झोपलो, तिथंच भरपूर वेळ झोपलो, नंतर मग तिथल्या माणसांनी मुलांनी काढलं बाहेर। तुझं तू उठून बाहेर आला की तुला कुणाच्या मदतीने बाहेर काढलं गेलं? माझं उठून बाहेर आलो, कारण नसतं आलं तर मग असं वाटलं पाण्यासोबत आपण पण वाहून जाईल साईडला। ज्यावेळेस पूल पडला त्यावेळेस तू पाण्यात पडला होता? नाही, म्हणजे त्या भीतीने पूल पडला, साईडला पाणी होतं, मी पटकेने बाजूला झालो आणि लोक पण अंगावर पडले होते, त्यातनं मी बाजूला निघलो, थोडं पुढं आलो आणि तिथंच झोपलो। हा, ॲम्ब्युलन्समधनं तुला इथं हॉस्पिटलला आणलंय? हा, ॲम्ब्युलन्समधनं आणलं हॉस्पिटलमध्ये। ज्यावेळी तो पूल पाण्यात पडला, लोखंडी पूल, त्यावेळेस त्या पुलावर किती लोक होती, महिला किती होत्या, लहान मुलं किती होती, काय आठवतंय? लोक भरपूर होती, मस्त सांगता येणार नाही, पण महिला खूप होत्या, आणि ते म्हणजे माझ्या डोळ्यांनी मी बघितलेलं, त्यांना लागलेलं रक्त, त्यांचे ते ओरडण्याचा आवाज अजून पण मला डोळ्यासमोर दिसतोय, म्हणजे ते भयानक होतं दृश्य खूप। लहान मुलं असतील ना त्या महिलांसोबत? मग लहान मुलं पण होती, पण लेडीज भरपूर होत्या, त्यांना पण लागलं होतं, रक्त वगैरे येत होतं, मदतीसाठी ओरडत होत्या त्या, पण माझीच अवस्था अशी होती की मलाच दुसऱ्याची कोणाची मदत नाही करता आली, त्यामुळं। त्या ठिकाणी मृत्यू वगैरे कुणाचा झाला होता का तू असेपर्यंत? तिथं काही कोण दिसत होतं का काय तसं? हा, मी एक बघितलं, जे की त्या पुलाच्या जो कोपरा होता त्या खाली पूर्णपणे चिरडून गेलं, ते कोण होते मला माहीत नाही, पण म्हणजे बघितलं मी, तर त्या ह्याच्यावरनं मला त्यांची काय हालचाल नाही, काय नाही, आणि ते पाण्यात होते। हा, महिलांना वगैरे मग तिथून बाहेर काढत होती लोक, ज्या अडकलेल्या महिला होत्या त्या? भरपूर प्रमाणात म्हणजे प्रयत्न केला आणि वाचवली पण लोक, तिथली जी मुलं होती, माणसं होती, त्यांनी भरपूर लोकांना वाचवलं, त्यांनी मला पण वाचवलं। आता तुझ्या घरच्यांना कळलंय का? तुझं काय बोलणं झालंय का घरच्यांबरोबर? हा, माझे घरचे आलेले तिथं, माझी मावशी आलेली, माझे वडील कामाला गेलेत, ते येतील संध्याकाळपर्यंत, भाऊ आलाय, मावशी आलीत, नातेवाईक पण येऊन गेले। तुला आता बरं वाटतंय? आता वाटतंय। डॉक्टर काय म्हणले की कधी सोडणार आहे किंवा काय, किंवा ॲडमिट करावं लागेल, काय सांगितलं? डॉक्टर म्हणले ॲडमिट केलं तरी म्हणजे काय प्रॉब्लेम नाही, पण जरी घरी गेले तरी काय प्रॉब्लेम नाही, का वाटलं तर परत येऊ शकतो। मावशी माझी तळेगावमध्येच राहिलं आहे, मावशी, आणि माझी मावशी नर्स आहे, माझी मावशी म्हणली घेऊन जाते घरी। मग आता तुला काय त्रास होतोय, असं काय आहे? फक्त मला चालता येत नाही, माझं जे आहे ते दुखते कंबर। ते दृश्य आठवते तुला, पूल पडलेलं हे झालेलं सगळं? आठवते। हा, तेच दिसते डोळ्यासमोर, म्हणून मावशीला म्हणलं की ॲडमिट नको, घरी येतो मी, इथं ते वेगळंच वाटतं जरा।
डोळ्यासमोर सगळं दृश्य उभं राहतं. हा. आपण पाहतोय की हे तळेगावमधलं मायमर हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी जे किरकोळ जखमी असतील किंवा जास्त जखमी आहेत अशा रुग्णांना या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं गेलेलं आहे. आणि काही मुलं आपल्याला भेटत आहेत की जे फिरण्यासाठी तिकडे गेले होते आणि तो सांगतोय की दुचाकी त्या पुलावर घातल्यामुळे चालणाऱ्या लोकांना चालता येत नव्हतं आणि मोठी गर्दी त्या ठिकाणी झाली होती आणि या गर्दीमुळे तो पूल कोसळला आणि त्याच्या डोळ्यासमोर हे सगळं घडलेलं आहे. सुदैवाने तो किरकोळ जखमी झालेला आहे, त्याची कंबर दुखते असं तो सांगतोय. मात्र डॉक्टरांनी कोणतीही काळजी घेण्याचं कारण नाही असं देखील सांगितलेलं आहे. दैव बलवंतर म्हणून तो या सर्वातून वाचलेला आहे. अनेक रुग्ण याच रुग्णालयात ICUत देखील आहेत. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे, तळेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.